तर का म्हणता पोट्टे, आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. तर दिवाळीच्या सुट्ट्या भरपूर झाल्या. त्यानंतर आम्ही चाललो आज कॉलेजला खूप दिवसानंतर. बसमध्ये आलो. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट वगैरे काढली. त्यानंतर कॉलेजमध्ये आलो आम्ही. मग आमची प्रेयर वगैरे झाली. मग त्यानंतर आम्ही आलो आतमध्ये आल्यानंतर इतकं भलतं वाटेन भाई. 2 महिन्यानंतर कॉलेजला आलो तर केक खाणार कच वाटे. त्यानंतर आमचे पूर्ण प्रॅक्टिकल तर कंप्लीट होते, पण ह्या भाऊची नव्हते, कारण ह्या मामाच्या गावाला गेलता ना. मामाच्या पोरीसोबत लफडे चालवून यायचे. त्यानंतर मग आम्ही इकडे आले चेक करून घेतला आम्ही. धंदा नव्हते मग यायची रहमान पाक असे जगले. असे एडे बघत आहे भाई आमच्या कॉलेजमध्ये. त्यानंतर आमच्या परेड वगैरे झाला. ब्रेकमध्ये आलो आम्ही. त्यानंतर सर्व मित्रमंडळी जमली होती भाई. सर्व मुलं अलग राहते ना, आणि ह्या एकटा मुलगा पोरीच्या मदत जाऊन बोलते भाई काय वाटते का नाही वाटत तर माहीत नाही. त्यानंतर आम्ही आलो केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये. आल्यानंतर आमचे 2 प्रॅक्टिकल राहिले होते, आम्ही निपटून टाकले आणि सुट्टी झाली आम्हाला. तर आम्ही चाललो भाई नाश्ता करायला. फुकटाच्या कधी सोडत नाही आम्ही भाई. येस चारून राहिला मग काही विषय नाही. म्हटलं चाल म्हटलं नाश्ता करू म्हटलं आपण पटापट. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आपल्याला गाडी धुवायची होती, कारण लग्नाला जायचं होतं आपल्याला. तर दादाला म्हटलं हे गाडी मागा ठेव आणि इथे गाडी समोर आण. त्यानंतर गाडी वगैरे लावून झाली मस्तपैकी एकदम चकाचक करून. मग काय मी पण टाईटमध्ये रेडी झालो आणि मग निघालो आम्ही लग्नाला जायसाठी. त्यानंतर भाई जाताच काम सांगून दिलं आहे ना, खापे खेळत थांबवलं गाडी आणि दुकानात जाऊन सामान आणलं. मग त्यानंतर सामान वगैरे आणलं आणि आम्ही आलो हॉलमध्ये आल्यानंतर भाई नवरीन पण आताच आली होती. तर हे लग्न होतं मॉमेडियनच्या पप्पाच्या मित्राच्या मुलीचे. तर आम्ही आलो होतो. त्यानंतर दुला आने को देरी थी तो फिर हमने पटापट खाना निपटा लिया. त्यानंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि मग बाहेर आल्यानंतर दिसलं भाई पान मग दिसलं सोडत ना, आम्ही पटकन घेतला आणि मग आलो गाडीमध्ये. त्यानंतर गुरुवार बाजार होता, थोडासा बाजार केला भाई. 10 वाजले होते तर उशीरच झाला. 10 वाजता बंद होऊन जाते भाई बाजार आहे. त्यानंतर म्हणलं कामठी मार्केट म्हणून आणू म्हटलं. त्यानंतर मग आम्ही निघालो भाई. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करून घ्या.